श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतचा प्रथमोध्याय पाहणार आहोत। जय जय स्वामी समर्थ। एक दिव्य प्रकाश ज्याच्या एका दर्शनाने अंधार नष्ट होतो, एक करुणामूर्ती ज्याच्या कृपाछायेत जगाचे सारे दुःख विसरले जाते आणि एक अद्भुत आत्मसत्ता जी अवतरली केवळ भक्तांच्या उद्धारासाठी। आज आपण प्रवेश करतो आहोत त्या चरित्रात जे केवळ गोष्ट नाही तर एक आध्यात्मिक यात्रा आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत हे केवळ अक्षरांचे गुंफण नव्हे तर भक्तांच्या अश्रूंनी लिहिलेली एक दिव्य गाथा आहे। या पहिल्या अध्यायात आपण जाणून घेणार आहोत त्या स्वामींचे ब्रह्मरूप, त्यांच्या तेजस्वी रूपाचे वर्णन, त्यांच्या जन्माची रहस्य कथा आणि त्या भक्त कवी विष्णू कवीचे विनम्र आत्मनिवेदन, जेव्हा तो म्हणतो, मी काहीच नाही पण स्वामींच्या कृपेने सर्व काही शक्य झाले। चला तर मग आपण सर्वजण मनाचे द्वार उघडूया, श्रद्धेचा दीप प्रज्वलित करूया आणि या महान चरित्र यात्रेत प्रवेश करूया, स्वामींच्या चरणाशी लीन होत। प्रत्येक पवित्र कार्याची सुरुवात ही मंगलाचरणाने होते। ईश्वर, गुरु, कुलदेवता, माता सरस्वती आणि दत्तावतारी स्वामी महाराजांना वंदन करून ही कथा आरंभते। या चरित्रामध्ये ज्या विभूतींचे वर्णन होत आहे त्या स्वामी महाराज हे केवळ संत नव्हे, ते ब्रह्मस्वरूप, ज्ञानाचे साक्षात मूर्तिमंत रूप आणि भक्तांसाठी अपार कृपेचा झरा आहेत। त्यांचा रूप वर्णन करताना शब्द कमी पडतात। तेजोमय देह, सौंदर्याने भरलेले दिव्य तेज, सुंदर किरीट, कुंडले, कौस्तुभमणी आणि करकमळात शंख, चक्र, गदा, पद्म यासारखी आयुधे हे त्यांचं दैवत्व स्पष्ट करतात। त्यांचं रूप पाहणं ही भक्तांसाठी मोक्षाची वाट असते। त्यांच्या दर्शनाने पापांचा नाश होतो आणि मनामध्ये परम शांतीचा अनुभव येतो। त्यांच्याजवळ कामधेनू आहे। 4 वेद ज्याच्या रूपात स्वार झाले आहेत, तो स्वामी त्रिभुवनात कुठेही पोहोचू शकतात। अशा त्या ब्रह्मस्वरूप स्वामींची महती अगाध आहे। ही चरित्रकथा लिहिणारा कवी आपली लहानपणाची कबुली देतो, मी मतिमंद आहे, अज्ञ आहे, पण तुझ्या कृपेने हे चरित्र लिहायचं साहस करतो आहे। जशी आई आपल्या लेकराला वाढवते तशी सद्गुरूंची कृपा शिष्यांवर असते आणि त्यातूनच आत्मोद्धार घडतो। कालांतराने कलियुगाचा प्रभाव वाढला, धर्माचा ऱ्हास झाला, नास्तिकता आणि अधर्म यांचा प्रसार झाला। अशा वेळी संत, अवतार यांचा जन्म होतो आणि दत्तात्रेयांच्या अत्रिकुमार स्वरूपात स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये अवतार घेतला। स्वामींच्या जन्माची कुठलीही माहिती नाही, कोणती जात, कुळ, वंश काही माहिती नाही, कारण ते स्वयंभू आहेत। त्यांचे चमत्कार अफाट होते, ते कुणालाही क्षणात अभय देत त्यांचे मनोरथ पूर्ण करत। ते भक्तांच्या मनामध्ये स्थिर झाले आणि त्यांच्या कृपेने ही चरित्रकथा लिहिली जाऊ लागली। कवी विष्णू कवी विनम्रपणे सांगतो, मी कोण, माझं ज्ञान अल्प, विद्वत्तेचा गंधही नाही, तरी सुद्धा मी एक पिपिलिका, मुंगी, उंच डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करत आहे। तो म्हणतो, तुमच्या कृपेने मी हे लिहू शकलो, नाहीतर माझ्या कृतीत हे नव्हतं। कवीचं हे विनम्रपण, भक्ती आणि आत्मसमर्पण पाहून स्वामी महाराज समाधानी होतात आणि त्यांना आशीर्वाद देतात। हे चरित्र निर्विघ्न पूर्ण होईल आणि वाचणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना निश्चितच समाधान आणि आत्मिक आनंद होईल। त्यानंतर विष्णू कवी मोठमोठ्या कवींना, संतांना, श्रोत्यांना आणि भक्तवृंदांना नमस्कार करून सांगतो, ही चरित्रगाथा एक विशाल समुद्र आहे,
मी त्यातून काही अमोल मोती उचलले आहेत. कृपया ते स्वीकारा. जसे माळी फुलं निवडून हार गुंफतो, तसेच मी तुमच्यासाठी चरित्रकथा गुंफली आहे. यामधून आलेला सुवास शांती आणि भक्तीचा भाव सर्वांपर्यंत पोहोचो. शेवटी कवी म्हणतो, या चरित्राच्या पुढील अध्यायात स्वामी महाराजांच्या अद्भुत लीलांचे वर्णन आहे. मी केवळ निमित्त आहे, खरे करते तर स्वामीच आहेत. हे चरित्र म्हणजे केवळ शब्दांचे स्वरूप नव्हे, तर भक्तांच्या अंतःकरणात निर्माण होणारी शांतीची, भक्तीची आणि आत्मविकासाची एक अमोल वाट आहे. विष्णू कवी म्हणतो, मी पिपिलिका आहे, पण पर्वतारोही व्हायचं धाडस केलंय. त्यांचं हे धाडस, हे समर्पण आणि त्यामागील श्रद्धा यानेच या चरित्राला अमरत्व दिलं आहे. या पहिल्या अध्यायात आपण पाहिलं स्वामींचं ब्रह्मरूप, त्यांचा अवतार, भक्तांवरील अपार कृपा आणि ही सगळी अनुभूती आपल्याला घेऊन गेली एका परमशांतीच्या आणि भक्तिभावाच्या विश्वात. हे चरित्र ऐकून जर आपल्या अंतःकरणात स्वामींवरील प्रेमाचा, भक्तीचा एक थेंब जरी निर्माण झाला, तर तेही पुरेसे आहे भक्तीच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी. स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ते एक विश्व आहे, श्रद्धेचं, कृपेचं आणि भक्तीचं. चला, हाच भाव ठेवून आपण पुढील अध्यायाकडे वळूया, स्वामींच्या चैतन्यमय चरित्रात अजून खोल शिरण्यासाठी. जय जय स्वामी समर्थ.